नमस्ते. कसा आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपले रोजचे जीवनातला घरातल्या विषयाबद्दल बोलूया. जनरली आपल्याकडे सासू म्हणजे जरा तिला विलनच बनवलेला आहे हो. आता तिला विलन कोण बनवले? समाज, सगळी माध्यमं, म्हणजे सिनेमे असू देत, तुमचे रोजचे तुम्ही एपिसोड बघता ना टीव्हीवर, मालिका ते असतील, किंवा सगळे समाज माध्यम, एवढेच काय, घरात सुद्धा एक मुलगी लहान असताना काही करताना आई काय म्हणते, मी म्हणून गप्प बसली आहे, उद्या सासरी गेल्यावर सासू काही गप्प बसणार नाही असं वागलीस तर. सासूबाई बघ काय म्हणतील, मग उद्या सासरी गेल्यावर बघ, असं म्हणून पहिलेपासून आपल्या डोक्यात सासू म्हणजे एक विलन आहे, ती वाईट असते, असं सगळं चित्र निर्माण केलेलं असते. ते सासू सुनेचे संबंध चांगले पण असू शकतात. हल्ली तर खूप ठिकाणी चांगले आहेत. अहो, शेवटी आपल्या घरी आपण सून म्हणून आणतो, तशीच आपली मुलगी पण लोकांचे घरी सून म्हणून जातीये ना. त्यामुळे हे बघा, सासू पण एक आई असते, आई पण एक आईच असते. तरी मुलींनाही काय वाटते बघा, आपले आईनं सांगितलं हे असं करू नकोस, असं कर, हेच सासूनं सांगितलं की लगेच सासू मला असं बोलल्या, अमुक तमुक, हे ते. त्यामुळे हे रिलेशन चांगलं व्हायला आपण काय करायला पाहिजे? हल्ली बरेच ठिकाणी चांगलं आहे, हे मी मान्य करते, मी बघितलेलं आहे. आणि हल्लीच्या मुली आपल्यापेक्षाही खूप खूप समंजस आहेत. ह्या सगळ्या गोष्टींसाठी काय पाहिजे? ओपन कम्युनिकेशन पाहिजे. म्हणजे काही चुकलं तरी एकमेकींना विचारायला पाहिजे. हे ओपन कम्युनिकेशन असलं का नाही, सगळ्या गोष्टी सोप्या होतात. आणि हल्लीच्या मुली खूप ओपन आहेत, आपले वेळचे सारखं नाहीये. इवन आता माझ्या सुनेचं मी सांगते, काही चुकलं, मी तिला रागवले तरी 5-10 मिनिटांना, आई कॉफी करणार आहे, घेता का, एवढ्या प्रेमानं विचारते. त्यामुळे मी रागवलेलं सुद्धा मी विसरते, ती तर कधीच विसरलेली असते. म्हणजे हल्लीची मुली सगळे खूप ओपन माइंडेड आहेत. ते प्रेझेंटमध्ये जगणारे पण आहेत. त्यामुळे मला वाटते कित्येक वेळा कोण बदलायला पाहिजे? आपण जास्त बदलायला पाहिजे. का? म्हणजे काळ बदललेला आहे. हल्ली आता सुना नोकऱ्या करणाऱ्या असल्या तर हल्लीच्या नोकऱ्या काही पूर्वीसारख्या आहेत का हो? नाही. आपल्या वेळेला काय होतं, टाइम बाउंड होतं. अमुक वेळेला गेलो की अमुक वेळेला आम्ही घरी येणार, हे निश्चित होतं. हल्ली तसं नाहीये. हल्ली काळ वेळ नसतो. आणि त्याच्याशिवाय इंटरनॅशनल पातळीवर हल्ली काम करत असल्यामुळे त्यांना कधी रात्री अपरात्री सुद्धा काम करायला लागते. हे आपण जरा समजून घ्यायला पाहिजे. आज मी आपली बाजू बोलणार आहे, सासवांच्या किंवा सासऱ्यांचे किंवा इनलॉसची. आपल्याबद्दल आज मी जास्त बोलणार आहे. पुढे कधीतरी सुनांबद्दल, मुलांबद्दल पण बोलीन, पण आजचे हे मेनली फोकस असणार आहे आपल्यावर. त्यामुळे आपल्याला हे
सेल्फ अवेअरनेस सुद्धा असायला पाहिजे. हा चेंज झालेला आहे. आणि आपल्या काळी ओके, ते काळानुसार आपण होतो तेव्हा बहुतेक मुली घरातली सगळी कामं करत असायच्या. नोकरीला जाणाऱ्या कमी होत्या. आणि नोकऱ्या पण त्या काळच्या कशा होत्या मी सांगितलं ग, टाइम बाउंड होत्या. त्यामुळे आताच्या नोकऱ्या तसं नाहीये. वर्क फ्रॉम होम असलं तरी त्यांना कित्येक वेळेला का, म्हणजे आपल्याकडे दिवस असला तेव्हा अमेरिकेत रात्र असते. अमेरिकेत दिवस असताना आपल्याकडे रात्र असते. त्यामुळे त्यांना रात्री पण काम करावं लागते. अशा वेळी आपण त्यांना समजून घ्यायला पाहिजे का नको? समजून घ्यायला पाहिजे. आणि त्याच्याशिवाय काळाप्रमाणे खूप बदल झालेला आहे. आता मुलांबद्दल पण बघा, आपली मुलं लहान असताना ती गल्लीत सगळीकडे इकडे तिकडे खेळत होती. सगळे एकमेकांना ओळखत होते. आपल्याला काळजी नव्हती. हल्ली तसा आहे का? नाही. हल्ली एक म्हणजे आपण एकमेकांना ओळखत नाही. त्याच्याशिवाय हल्लीचं वातावरण पण आपले वेळचे वातावरण एवढं सेफ नाहीये. त्यामुळे त्यांना सुद्धा कित्येक वेळेला मुलांना आपल्याला घरात गुंतवून ठेवायला पाहिजे. मग त्यांना जास्तीची खेळणी आणायला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी. म्हणून आपण म्हणायचं का आमच्या वेळेला नव्हतं बाई, आम्ही मुलांना एवढी काही खेळणी आणलेली नव्हती. आता किती लुडो आहे, कॅरम आहे, चेस आहे, अमुक आहे, तमुक आहे. नाहीये. हे काळ बदललेला आहे आणि काळाप्रमाणे आपल्याला पण बदलायला पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीत आपण त्यांचे मागे तुम्ही कुठे जातो तिथे मी येणार म्हणून चालेल का? नाहीये. तुमचं तुम्ही जावा, आमचं आम्ही राहतो. नाही ते बघा पुढे पुढे भराभरा जाणार. आपल्याला पण ओढून घेऊन जाता येते का? नाहीये. त्यामुळे आपण जरा स्वतःच्या गोष्टी पण समजून घ्यायला पाहिजे. आपण जास्त असं त्यांचेत गुंतायचं नाही. बिलकुल नाहीये. का, म्हणजे काळ बदललेला आहे. आताचे दिवस वेगळे आहेत, तेव्हाचे दिवस वेगळे आहे. नो डाऊट. एवढं तुम्ही सांगा मला अमुक अमुक वेळेला नाश्ता पाहिजे, अमुक वेळेला जेवण पाहिजे, अमुक वेळेला अमुक पाहिजे, ही तुम्ही व्यवस्था करायला पाहिजे. ओके, तर करतील ते. त्याच्या व्यतिरिक्त पर्सनल मामलेत, इंडिव्हिज्युअल मामलेत, म्हणजे ते कपडे लत्ते असतील किंवा गाड्या घोड्या असतील. नाही बाबा, आमच्या वेळेला आम्ही चालत होतो, असं नाही आहे. आता किती तुम्हाला इथून इथे जायला गाडी लागते. अहो, त्यांना वेळेचं महत्त्व पण आपल्यापेक्षा जास्त आहे. आपल्या वेळेत तसं नव्हतं. त्यामुळे असं काही बोलायचं नाही. आपला काळ बदललेला आहे म्हणायचं. आता तुम्ही राहता छान, आपल्याला होते ती आपण मदत करू त्यांना. तुम्हाला काय होते ती मदत करा. पण जास्त मी म्हणेल असंच वागायला पाहिजे, आमच्या वेळी असं होतं, तमुक होतं, नाही. आणि नातवंड, एस्पेशली नातवंडामुळे कित्येक ठिकाणी भांडणं होतात, बघितले मी. हे बघा, नातवंडांवरही प्रेम करा. त्यांना बागेत न्यायचं असलं ते बागेत न्या, बाकीचे हे करा. पण त्यांना अभ्यास किंवा त्यांचं काय पुढे सिलेक्ट ते करायचं आहे, कुठल्या परीक्षांना बसवायचं आहे, हे सगळं त्यांचे आई वडील निर्णय घेऊ देत. हेच आपण आपल्याला किती माहीत असलं तरी बिलकुल लुडबुड करायची नाही. आपल्या मुलांना आपण आपल्याला हवं तसं मोठं केलंय का नाही? हो, केलंय. मग आता त्यांचे मुलांना हवं तसं ते मोठं करू देत. आजी आजोबा म्हणून आपण त्यांचं प्रेम करू. इवन त्यांना बाहेर फिरायला घेऊन जाऊ, त्यांच्याबरोबर खेळू, या सगळ्या गोष्टी करू. पण
त्यांचे काही निर्णय असले तर त्याचे आपण काही बोलायचं नाही. त्यांना हवं तसं त्यांचे मुलांना ते मोठं करू दे. त्यामुळे एवढं सगळं आपण वागलो, व्यवस्थित वागलो की आपण पण सुखानं राहतो, ती पण सुखानं राहतात. अहो, घरात सासवा सुनांची म्हणा अशी भांडणं चालू असली तर बाहेर गेलेले पुरुषांना तरी पीस ऑफ माइंड मिळते का? नाहीये. त्यामुळे एट एनी कॉस्ट, माझं मत तरी हे आहे, एट एनी कॉस्ट आपण आपले घरातलं वातावरण चांगलं आणि शांत ठेवायला पाहिजे. ह्याच्यामुळे सगळ्यांचंच भलं होणार आहे. त्यामुळे वेळ प्रसंगी आपल्याला जरासं ॲडजस्ट करावं लागलं तरी हरकत नाहीये, आपण ॲडजस्ट करू. पण घरातलं वातावरण शांत प्रसन्न ठेवू तर प्रत्येक जण व्यवस्थितपणे काम करू शकतो. आणि एवढंच नाहीये, ते लक्ष्मी पण, ज्या घरात शांतता आहे, पीस ऑफ माइंड आहे, तिथे लक्ष्मी पण वास करते. अच्छा, तुम्हाला ह्याच्याबद्दल काही बोलायचं असलं तरी कमेंट बॉक्समध्ये कळवा. आय वेलकम यू ऑल.